आम्हा बायकांना ना रोज उठून नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. चला तर हीच गोष्ट लक्षात घेऊन ना मी एक साधी सरळ रेसिपी आज सगळ्यांना दाखवणार आहे, ती म्हणजे रवा पोहा इडली. चला ती कशी बनवायची ती तुम्हाला सांगते. बघा, सगळ्यात आधी मी एका बाउलमध्ये पोहे घेतलेत. 1 कप पोहे घेतले. ते आपल्याला छान असे धुवून टाकायचे आहेत. बघा, छान धुवून झालेले आहे आणि थोडा वेळ हे मुरत घालायचेत. यानंतर काय करायचं आहे, पोहे मुरले का त्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे. त्याचबरोबर अर्धा कप दही घालायचं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालं की याला ना आपण आता मिक्सरला वाटून घेऊयात. मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. मी व्हिडिओमध्ये दाखवली त्याप्रमाणे. आता याची आपल्याला पेस्ट करायची म्हणून यात आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे. लागेल तेवढं पाणी घालायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं. आपली बघा, इडलीची जशी कन्सिस्टन्सी असते ना तशीच झालेली आहे. आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला साईडला रेस्टला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, यासाठी चटणी तयार करून घ्यायची आहे. आता चटणीसाठी मी इथे ओलं नारळ घेतलं आहे, शेंगदाणे घेतलेत, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि दही हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन घ्यायचं. आता याच्यात मी जिरी घालणार आहे. परत त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे अशा प्रकारे आणि थोडी साखर घालायची. साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. कोणाला चटणी गोड आवडते तर कोणाला आंबट आवडते. तर मी इथे थोडी साखर घातली आहे आणि छान मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना, मिनी इडलीचं एक पात्र घ्यायचं. त्यात आपण जे बॅटर तयार केलं होतं ते एक एक स्पून करून ते बॅटर आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये फिल करायचं आहे. अशा प्रकारे आता हे सगळं काय करायचं आहे, आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. छान 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचं. इडली बघा वाफवून झालेली आहे छान आणि छान फुललेली पण आहे. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, याला चांगलं गार होऊ द्यायचं. गार झाला ना का त्या पॅनमधून आपोआपच सुटतात. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना त्याप्रमाणे बघा कशा मऊ आणि फ्लफी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता ह्या मिनी इडल्या काय करायचं आहे ना, आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तेलात मोहरी घातली आहे, जिरी, त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला ना आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. यात हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतो, पण मी इथे लाल तिखट घातलं आहे, हळद घातली आहे, मसाला. हे सगळं छान परतून घ्यायचं.
ते झाल्यानंतर आपली मिनी इडली ना यात छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. चांगलं अरत परत करून घ्यायचं आणि वरून गार्निशिंगसाठी छान असा कोथिंबीर घालायचा. बघा किती झटपट तयार झाली आपली रेसिपी. आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.